नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण वेगळ्या पद्धतीचं असं बेसन करणार आहे. तर त्यासाठी मी हिरवे मूग भिजत घालून रात्री भिजत घातले होते आणि आत्ता वाटून घेतलेले आहेत. तर हे असं जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे. तर ह्याचं आपण बेसन करणार आहे. तर त्यासाठी आपण आता तयारी करणार आहेत. तर इथं खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे. तर 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. याच्यामध्ये आपण आता थोडासा लसूण टाकणार आहे. एक 5-6 पाकळ्या आपण लसूण टाकणार आहे. नंतर थोडंसं जिरे टाकणार आहे. अर्धा चमचा, एकदम अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी. आणि मीठ टाकणार आहे थोडंसं. मीठ याच्यासाठी टाकायचं की आपलं हे छान वाटलं जाईल, याच्यासाठी मीठ टाकलेलं आहे. आणि हे छान असं ओबडधोबड आपण वाटून घेणार आहे. खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचं, म्हणजे याला टेस्ट छान येते. तर वाटून घेते. तर हे अशा प्रकारे आपण जाडसर एकदम असा हा ठेचा वाटून घेतलेला आहे, एकदम चरचरीत. तर सुरुवात करू आपण. तर आपण हे पिठलं तव्यामध्ये करणार आहेत, लोखंडी तव्यामध्ये. तर त्यासाठी आपण 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी एकदम छान फुलल्यानंतर पाव चमच्यापेक्षा पण कमी जिरे टाकायचे आहे. आणि एक मोठा कांदा आपण कट करून घेतलेला आहे, तो टाकायचा. त्या मुगाच्या बेसनसाठी कांद्याचा वापर जास्त करायचा आहे आपल्याला. तर हे कांदा टाकलेला आहे. कांदा छान एकदम तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. अर्धा तर्फा करायचा आहे, एकदम जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाही. हे आपला कांदा छान असं परतून झालेला आहे. जास्त आपल्याला ट्रान्सपरंट पण करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. असा मध्यमच तळून घ्यायचा आहे. आता या वेळेला आपण जे हिरवी मिरची, जिरे आणि लसूण, मीठ वाटलं होतं, त्याचा हा ठेचा टाकून घेणार आहे. आणि तो पण छान एकदम तेलामध्ये परतून घ्यायचा. 2 मिनिट फक्त. आणि मिरची छान परतून घेतल्यावर आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि तिला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि लगेच आपण याच्यामध्ये जे मूग आपण भिजत घातलेले होते आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे जाडसर, ते आपण याच्यामध्ये टाकून त्याला पण आपण चांगलं परतून घेणार आहे. नेहमीच्या बेसनपेक्षा हे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बेसन केलं अतिशय चविष्ट लागतं. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं, मूग नसतील तर मुगाची डाळ जरी असेल हिरव्या सालीची, त्याचं पण छान होतं बेसन. तर नक्की ट्राय करा तुम्ही. तर आपण आता याच्यावर थोडासा पाणीचा शिंतोडा मारून थोडंसं 5 मिनिट आपण ह्याला वाफवायला ठेवणार आहे. तर पाणी टाकते थोडंसं. तर हे अशा प्रकारे थोडंसं आपण पाण्याचा थोडासा शिंतोडा मारून घेतलेला आहे. आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिट छान हे बेसन शिजू द्यायचं आहे. एकदम मस्त, एकदम मोकळं, छान एकदम मोकळं होतं. तर झाकून ठेवू आपण याला आता. तर 5 मिनिट झालेलं आहे. बघू आपण आता. आपलं पिठलं छान शिजलेलं असेल आता. बघा, एकदम मस्त छान एकदम असं फुलून पण आले आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे. तर हे आपलं आता पिठलं तयार झालेलं आहे तव्यातलं. त्याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पिठलं करून बघा मुगाचं. एकदम चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असं होतं.
तर मैत्रिणींनो, एकदम झणझणीत आणि असं चटपटीत असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही मुगाची बेसन पिठला म्हणा किंवा झुणका म्हणा, याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.